आज आपण करणार आहोत लहान मुलांसाठी नाचण्याचे टीथिंग बिस्किट्स। अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत हे आपण खाऊ शकतो। अगदी हेल्दी बिस्किट्स आहेत। रेसिपीला आपण सुरुवात करूयात। इथे मी अर्धा कप नाचण्याचं पीठ घेतलं आणि पाव कप गव्हाचं पीठ। यामध्ये आता मी घालणार आहे 2 चमचे गूळ पावडर। गूळ जर वापरायचा नसेल ना तर आपण इथे खत किंवा खजुराची पेस्ट सुद्धा वापरू शकतो। काय करायचं, खजूर आधी पाण्यात भिजत घालायची, त्याची पेस्ट करून वापरायची। त्यानंतर 1 चिमूट बेकिंग सोडा आणि 2 चिमूट बेकिंग पावडर। हे सुद्धा ऑप्शनल आहे, बेकिंग सोडा बेकिंग पावडर नाही घातलं तरीही चालेल। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि गुळाचे जे दाणे असतील ते मी आता हे मिक्स करता करता फोडून घेणार आहे। जे काही ड्राय इन्ग्रेडियंट्स होते ते आता माझे व्यवस्थित मिक्स करून झालेत। आता यामध्ये मी घेणार आहे 3 चमचे तूप। आता हे तूप सगळं मिक्स करून घ्यायचं। सगळ्या पिठाला तूप हे लागलं पाहिजे। आता हे हातात असं पीठ आळून धरलं की त्याची एक मूठ झाली पाहिजे, म्हणजेच तूप हे सगळं पिठाला लागलेलं आहे। आता आपल्याला हे याचा एक डो करून घ्यायचा आहे। तर डो करण्यासाठी मी इथे दूध वापरते। दूध हे गरम करून थंड केलेलं दूध आहे। तर जसं लागेल तसं थोडं थोडं करून दूध घ्यायचंय आणि व्यवस्थित असा रफ गोळा करायचा आहे। एकदम पण आपल्याला चपातीसारखा स्मूथ गोळा नाही करायचा आहे। फक्त हे जे काही पीठ आहे ते सगळं एकत्र एकजीव झालं पाहिजे एवढंच। बघू शकता एक असा रफली डो माझा तयार झालेला आहे। 4 ते 5 चमचे मी इथे दूध वापरलेलं आहे आणि असा रफ गोळा असायला पाहिजे पिठाचा। तर यामध्ये मी घालते डार्क चॉकलेटचे असे मी बारीक तुकडे करून घेतलेत। यामुळे बिस्किटांची चव सुद्धा छान लागते। मध्ये मध्ये हे दाताखाली आले की ते छान लागतात। आता हे फक्त मी मिक्स करून घेते। आता ही बिस्किट जर जास्तच गोड हवी असतील ना तर गुळाचं प्रमाण वाढवायचं। 2 चमचे गुळाने व्यवस्थित बिस्किट ही गोड होतात, पण अगदीच जर गोड हवी असतील तर अजून 2 चमचे गुळ वापरायचं किंवा खजुराचं प्रमाण हे वाढवायचं। आता ह्याचा मी एक गोळा तयार करून घेते, कारण हे आता पुढे लाटायचं आहे। हलक्या हाताने बघा एक गोळा तयार करून घेतलेला आहे। हा थोडासा मी आता चपटा करून घेते, म्हणजे मला लाटायला सोपा पडेल। सुरुवातीला पोळपाटावर आधी सुकं नाचण्याचं पीठ पसरवून घ्यायचं, म्हणजे लाटताना खाली काही चिकटणार नाही। आणि आता हे हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे। अगदीच पातळ लाटायचं नाहीये। याची थिकनेस किती ठेवायची हे मी तुम्हाला सांगेनच पुढे। लाटून आता झालेलं आहे माझं। याचे मी आता काप करून घेते। कुठल्याही शेप साईज मध्ये आपण हे कट करून घेऊ शकतो, किंवा कुकी कटर असेल तर त्या शेप मध्ये सुद्धा आपण ते कापू शकतो। इथे मी हे असं चिरणं घेतलंय
आणि म्हणजे त्याचा कडेने शेप सुद्धा छान येतो. किंवा सरळ हे नसेल तर चाकूनेही कट करून घ्यायचे. कडेचा पोर्शन आता मी काढून टाकते, कारण मला प्रत्येक बिस्किटाचा शेप हा व्यवस्थित हवा आहे. बिस्किट आता कट करून झालेले आहेत. थिकनेस बघा, बऱ्यापैकी जाडच ठेवलेत मी. आता ही बेक करून घ्यायचे. मी ओव्हनचा वापर नाही करणार आहे, मी कढईमध्येच हे बेक करून घेणार आहे. बिस्किट मी आता ह्या चाळणीत काढून घेते. अशी चाळण नसेल ना तर सरळ प्लेटमध्ये सुद्धा ठेवू शकतो. आणि ही चाळण कढईत ठेवायची आधी. कढई ही सुरुवातीला तापलेली पाहिजे. मी जेव्हा लाटायला घेतलं होतं तेव्हाच कढई सुद्धा गरम करायला ठेवली होती. आणि आता माझी कढई सुद्धा व्यवस्थित प्रीहीट झालेली आहे. तर ही चाळण मी या कढईत ठेवते आणि 15 मिनिटं ही बिस्किटं मी बेक करून घेतलेली आहेत. थोडीशी अशी लांब लांब स्टिक करून घेतलेत, म्हणजे लहान मुलाच्या हातात पकडायला सुद्धा बरं पडतंय. थोडीशी अशी गोल केलेत. तर अशा प्रकारे ही हेल्दी नाचणीची टिथिंग बिस्किटं तयार. तुम्ही सुद्धा ही बिस्किटं नक्की करून बघा. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठीच ही बिस्किटं फार पौष्टिक आहेत. रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजना लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.